आचरण करणारा बुद्धाचा तिन्ही काळातील श्रावक संघ या तीन रत्नांना वंदन। या तीन रत्नांचं दर्शन तुम्हा सर्वांना घडवणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमाता रमाई यांच्या जीवनकार्याला आणि त्यागाला अभिवादन। आपण धम्मपदाच्या 115व्या गाथेपर्यंत आलेलो आहोत। आज आपण धम्मपदाची 115वी गाथा पाहत आहोत। या धम्मपदाच्या 115व्या गाथेचा विषय आहे उत्तम धम्माचरणाचे एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे। उत्तम धम्म जर आपण आचरणात आणला तर उत्तम धम्म आचरणाचा एक दिवस आयुष्यातला श्रेष्ठ आहे। अशा विषयाला अनुसरून असणारी 115वी धम्मपदाची गाथा आहे। गाथा अशी आहे, यो च वत्स शतं जीवे अपसं धम्म उत्तमं एकाहं जीवितं सेयो पश्यतु धम्म उत्तमं। तर योच वत्स शतं, आपण ज्या 4-5 दिवसापासून गाथा पाहत आहोत त्यामध्ये काही अर्थ सारखेच आहेत, काही शब्दांचे। योच म्हणजे जो व्यक्ती, वत्स शतं म्हणजे 100 वर्ष, जीवे म्हणजे जीवन जगतो, पण कसा? अपसंग, पस्स म्हणजे पाहणे, अपसंग म्हणजे न पाहता। काय न पाहता? धम्म उत्तम, उत्तम धम्माला न पाहता। जो उत्तम धम्म सांगितलेला आहे त्या उत्तम धम्माला न पाहता जर का एखादा व्यक्ती 100 वर्ष जगत असेल तर त्यापेक्षा एकाहं जीवितं सेयो, एक दिवसाचं जीवनसुद्धा सेयो म्हणजे श्रेष्ठ आहे। पश्यतो धम्म उत्तमं, एक दिवसाचं जीवनसुद्धा श्रेष्ठ आहे जो व्यक्ती उत्तम धम्माला पाहतो। उत्तम धम्माकडे ध्यान न देता 100 वर्ष जगण्यापेक्षा उत्तम धम्माकडे ध्यान देऊन एक दिवसाचे जगणेही श्रेष्ठ होय, अशा अर्थाची ही गाथा आहे। या धम्मपदाच्या गाथेला अनुसरून भिक्षुणी बहुपुत्रिकेची गोष्ट आहे। भिक्षुणी बहुपुत्रिकेची गोष्ट, आणि या भिक्षुणीला उद्देशूनच तथागतांनी हा धम्मोपदेश केला। तर अनाथपिंडिकाच्या श्रावस्ती येथील जेतवन विहारात भगवान बुद्ध विहार करीत होते, आणि मग तिथे बहुपुत्रिका नावाच्या भिक्षुणीला उद्देशून तथागतांनी ही गाथा म्हटलेली आहे। पहा, श्रावस्ती येथे 7 मुले आणि 7 मुली असलेले एक जोडपे राहत होते। एका जोडप्याला 7 मुलं 7 मुली होते। आता हे पूर्वीच्या काळात होत होतं नाही का? 7 मुलं 7 मुली। त्यांनी सर्व मुलामुलींचे लग्न केले आणि आईवडिलांच्या आवश्यक अशा जबाबदारीतून ते मुक्त झाले। कोणत्याही आईवडिलांना असं वाटत राहते की मुलांच्या लग्न केले म्हणजे आपली जबाबदारीतून आपण काही अंशी मुक्त झालो। तर त्यांनीसुद्धा मुलामुलींचे लग्न केले आणि त्यांना असं वाटलं की आपण जबाबदारीतून मुक्त झालो, व दोघेही पती पत्नी मुलामुलींपासून अलग एकटेच राहू लागले। त्या जोडप्याने पुरेशी संपत्तीसुद्धा अर्जित केली होती। पहा, आता मुलामुलींपासून ते अलग एकटे तेव्हाच राहू शकले जेव्हा त्यांच्याकडे संपत्ती होती। जर
आपल्याकडे जर संपत्ती नसेल तर ते आईवडील राहू शकत नाहीत एकटे. त्यांना असं वाटते की त्यांना मुलामुलींचा सहाऱ्याची आवश्यकता असते. यांच्याकडे संपत्ती असल्यामुळे हे अलग एकटेच राहू लागले, दोघेही पती पत्नी. त्या जोडप्याने पुरेशी संपत्तीसुद्धा अर्जित केली होती. काही दिवसानंतर त्या जोडप्यामधील पतीचे निधन झाले व पत्नी एकटीच राहू लागली. त्या सर्व मुलामुलींनी त्या संपत्तीचा वाटा मिळावा म्हणून आईपाशी हट्ट धरला. ते म्हणाले, आई तू तर आता एकटीच आहेस. म्हातारपणात तुझी काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. तुझ्या संपत्तीचा वाटा आम्हा सर्वांना वाटून दे. त्या संपत्तीची आम्ही अनेक पटीने वाढ करू. काय आम्ही एवढी मुलं मुली असून आमच्या एकट्या आईची काळजी घेणार नाही? तिने सुरुवातीला त्यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. म्हणजे ते जरी सर्व मुलं मुली येऊन म्हणायचे की ही संपत्ती आम्हाला दे, आम्ही तुझं सर्व करू, तर ती दुर्लक्ष करायची. परंतु संपत्तीचे लोभी असलेले तिचे मुलं मुली वारंवार तिच्या संरक्षणाची व पालनपोषणाची पूर्णपणे जबाबदारी घेण्याचे आश्वासन देऊ लागले. तेव्हा तिने त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला व आपल्या संपत्तीचा थोडाही हिस्सा स्वतःसाठी न ठेवता त्या सर्वांमध्ये सारख्या प्रमाणात संपत्तीचे वाटप केले. आळीपाळीने एकेका मुलाकडे राहून उरलेले म्हातारपणाचे दिवस मुलामुलीच्या आधाराने घालवण्याचे तिने ठरवले. शेवटी ती आई आहे, नाही का? तर तिने ती सर्व संपत्ती देऊन टाकली आणि आळीपाळीने एकेका मुलाकडे राहायला जाण्याचे तिनं ठरवलं. प्रथमतः ती सर्वात मोठ्या मुलाकडे राहू लागली. काही दिवस लोटले आणि हळूहळू ती म्हातारी मुलगा व सुनेला जळ वाटू लागली. सून म्हणाली, ह्या म्हातारीला काय हे एकच घर राहायला आहे काय? जणू काही ह्या म्हातारीने आपल्या मोठ्याच मुलाला सर्व काही इस्टेट दिली आहे आणि आम्ही एकट्याच कुटुंबाने हिचा सांभाळ करायचा विडा उचललेला आहे का ठेका घेतला का आम्ही सांभाळायचं? हे दुसऱ्या मुलाकडे का जात नाही? सुनेचे व मुलाचे अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून ती म्हातारी दुसऱ्या मुलाकडे गेली. काही दिवसानंतर दुसऱ्या सुनेने सुद्धा तसेच बोलणे चालू केले. कंटाळून म्हातारी तिसऱ्या चौथ्या अशा तऱ्हेने 7ही मुलांकडे व 7ही मुलींकडे जाऊन काही दिवस घालवू लागले. परंतु प्रत्येक घरी प्रत्येक मुलाकडे किंवा मुलीकडे तिला सारखाच अनुभव आला. प्रत्येकजण सुरुवातीला तिचा आदर करी 2 दिवस आणि नंतर थोड्या दिवसात त्यांचं प्रेम आटून जाईल व म्हातारीला घराबाहेर कसे घालवता येईल याचीच योजना प्रत्येकजण करी. तिला वाटेल तसे बोलणे, तिचा अपमान करणे आणि घराबाहेर घालवून देणे. मोठ्यापासून ते लहानांपर्यंत सर्वच मुलामुलींनी व सुनांनी तिला अत्यंत वाईट वागणूक दिली. तिच्यास मिळालेल्या संपत्तीवर ऐश आराम करीत होते, परंतु तिच्यासाठी जरासाही वाटा खर्च करायला तयार नव्हते. एवढेच नव्हे तर तिने केलेल्या उपकाराची परतफेड करावी अथवा कृतज्ञता बाळगावी याचेही भान कोणाला राहिले नाही की आपली आई आहे, हिने एवढी मोठी संपत्ती आपल्यासाठी कमावून ठेवली आहे आणि थोडं तरी आपण तिने केलेल्या आपल्यावर उपकाराची कृतज्ञता बाळगावी याचंही भान कोणत्याही मुलाला मुलीला आणि सुनांना राहिलं नाही. संपत्तीचे वाटे करावे व आम्ही तुझे पालनपोषण करू अशा तऱ्हेची दिलेली वचनं हे सर्व ते विसरून गेले. एवढेच नव्हे तर पदोपदी तिचा अपमान करून ती घराबाहेर कशी निघून जाईल याचाच ते विचार करत असत. शेवटी कंटाळून तिने स्वतःच विचार केला की आपण असे अपमानास्पद जीवन जगण्यापेक्षा संघात सामील होऊन भिक्षुणीचे जीवन का जगू नये. अशा तऱ्हेने ती म्हातारी बुद्धाच्या
भिक्षुणी संघात सामील होऊन बुद्धाची शिष्या झाले. पहा, आता आपणही आता पाहतो काही वृद्ध भिक्षू म्हणजे वयानं वयस्कर झालेले म्हातारपणाकडे झुकलेले व्यक्ती भिक्षू होतात. तर आपल्या समाजामध्ये सध्या असं असते की कुणी जर वयस्कर भिक्षू झाला वयस्कर होऊन जर भिक्षू होत असेल तर आपण तिरस्काराच्या नजरेने पाहतो. अरे की हा म्हातारा होता आणि आता घरी सगळे कंटाळले म्हणून भिक्षू झाला, पोट भरण्यासाठी भिक्षू झाला, म्हणजे संसाराला कावला आणि चुराकडे धावला असं आपण नेहमी म्हणत असतो. पण खरं तर सुखासुखी कोण भंतीची झालेला आहे. आपण या सगळ्या याच्यामध्ये पाहतो. पटाचारा कशी भिक्षुणी झाली? जेव्हा तिचे सगळे मेले तेव्हा ती भिक्षुणी झाली. कारण या मार्गाने केव्हा जातो माणूस? त्याचं सर्वस्व जेव्हा तो गमावून बसतो तेव्हा. पटाचारा, त्याच्यानंतर काल कोण पाहिली? किसा गौतमी. जेव्हा तिचं सुख, मातृत्वाचं सुख दिलेलं तो जे बाळ काळाने हिरावून घेतलं तेव्हा ती भिक्षुणी झाली. आता ही बहुपुत्रिका, हिचं नावच बहुपुत्रिका आहे. हिला भरपूर पुत्र आहेत म्हणून हिचं नाव बहुपुत्रिका ठेवलं. बिचारी आयुष्य आता कसं कंटावं, आयुष्य कसं काढावं पुढचे दिवस या विवचनेत राहिली. खरं तर तिच्याकडे संपत्ती होती आणि ती संपत्ती स्वतःकडे ठेवून जगू शकली असती, परंतु तिने ती संपत्ती मुलांना देऊन टाकली. ती परतही संपत्ती मागवू शकली असती, परंतु जीवनामध्ये असं एक अवस्था येतेच. ठीक आहे, कारण आई वडील हे देण्याचा भाव ठेवतात. वडिलाला तर ATM म्हणतात, ATM. वडील असेपर्यंत मुलाला चिंता राहत नाही, केव्हाही मागा. वडिलाच्या पैशावर मुलं ऐश करतात, ऐश करू शकतात. जेव्हा स्वतः कमवायला लागतात तेव्हा त्या पैशाचं महत्त्व त्यांना समजायला लागते. म्हणजे वडील खऱ्या अर्थाने ATM असतात, केव्हाही मागा केव्हाही देतात. तर ते निसर्गतः आईवडील हे दातृत्वाचा, देण्याचा भाव त्यांचा असतो, घेण्याचा भाव कधीच नसतो. तर आपण पाहतो आणि आपल्यामध्ये असं झालेलं आहे की म्हातारे भिक्षू झाले की त्यांच्याविषयी आपण तिरस्काराने पाहतो, नाही का? आणि मी तर असं नेहमी सांगत असतो की जगामध्ये लोक आजाराने त्रस्त होतात तरी भिक्षू होत नाही. लोक जेवणाची सोय लागत नाही म्हणून भिक्षा मागतात, भिकारी होतात. पण भंतेजी होतात का, भिक्षू होतात का? नाही. कारण भिक्षू होण्याचा जो भाव आहे तो दुर्मिळ आहे, हे तथागतांनी स्वतः सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध म्हणतात की जसं तथागताचं उत्पन्न होणे दुर्मिळ आहे तसं तथागताचा सद्धम्म श्रवण करणे हे सुद्धा दुर्मिळ आहे. गावागावात पहा, आता इथे तर उपस्थिती भरपूर आहे. गावागावात पहा, समाज किती असतो, परंतु ऐकणारे किती असतात? फारच कमी असतात, नाही का? ऐकणाऱ्यांची संख्या कमी असते. का? कारण सद्धम्म श्रवणम दुर्लभम. धम्माचं श्रवण करणे हे दुर्लभ आहे, हे श्रवण करणारे सुद्धा दुर्लभ आहे. आणि संघात आणि पबजित भाव अतिदुर्लभम म्हटलेला आहे. प्रवर्जित होण्याचा जो भाव आहे, आयुष्यभरासाठी असो, 10 दिवसासाठी असो, 1 महिन्यासाठी असो, प्रवर्जित होण्याचा भाव हा अत्यंत दुर्लभ आहे. कारण तो व्यक्ती गृहहीन होतो, त्याच्यात
स्वामित्व निघून जाते. भिकारी का असेना, पण तो दिवसभर भीक मागून त्याच्या खोपड्यामध्ये जातो, तर त्याच्यामध्ये भाव असतो की हे माझं घर आहे. भिक्षूमध्ये तो भाव संपलेला असतो. म्हणून लोक भिकारी होतात पण भिक्षू होत नाही. आपण पाहतो की समाजामध्ये काही म्हातारे लोक भिक्षू झालेले आपण पाहतो, आणि आपण प्रचलितच झालेला आहे की संसाराला कावला चिवराकडे धावला. तर ठीक आहे, तसं जरी असेल तरीही बौद्ध साहित्यामध्ये त्याचा सन्मानच आहे. किमान त्याने संसाराला कावून आत्महत्या केलेली नाही, तो भिक्षुत्वाकडे वळला. एवढं सोपं आहे का? भिक्षू जीवनच कठीण आहे. तर इथे पहा, ही सुद्धा म्हातारी झालेली आहे ना, बहुपुत्रिका म्हातारी झालेली आहे, मुलं सांभाळत नाही, संपत्ती असूनही मुलं सांभाळत नाही, म्हणून ती आता भिक्षुनी झाली. तुम्ही चांगले पुण्यवान लोक, तुमचे मुलं सांभाळतात तुम्हाला, नाही का? पाहतो मी सगळे म्हणजे ज्या सुना आहेत सासू सासऱ्यांचे आदर करताना दिसतात, किमान आदराने बोलताना दिसतात, ते शब्द ऐकायला मिळतात. तर ती बहुपुत्रिका, तिच्या मनामध्ये आलं की आपण असं जगण्यापेक्षा संघात सामील होऊन भिक्षुनीचे जीवन का जगू नये, नाही का? म्हणजे असं अपमानाचं जीवन जगल्यापेक्षा संघामध्ये का जाऊ नये? तथागतांनी सुद्धा एक तो सुनीत नावाचा भंगी, तो भंगी म्हणजे अस्पृश्यतेचं जीवन जगत होता. भगवान बुद्ध आणि भिक्खू संघ समोरून येत आहे, त्या रस्त्याने जसे आपण आता भिक्खू संघ आला की पुष्पांचा वर्षाव करतो, तर तथागतांचा संघ येत आहे, तर राजा महाराजा लोकांनी, श्रेष्ठी लोकांनी, श्रीमंतांनी, व्यापाऱ्यांनी रस्ते सजवले तथागतांसाठी, संघासाठी, आणि तथागतांच्या आगमनाची तयारी केली. बिचाऱ्याला, त्या सुनीत नावाच्या भंग्याला हे माहीत नव्हतं. तो त्या रस्त्याने अचानक आला, आणि जेव्हा त्याने पाहिलं की अरे भगवान बुद्ध आहेत, राजे महाराजे आहेत, तो भीतीने कापला, त्याचा थरकाप झाला की आता मी तर अतिशूद्र आहे, आणि मला जर या राजे लोकांनी पाहिलं तर हे म्हणतील की तुझ्यामुळे हे सगळं विंटाळलं, बाटलं गेलं, तर मला बोलतील. म्हणून तो भयभीत होऊन मागं होतो, लपतो. तथागत भगवान बुद्धाची करुणेची नजर त्याच्यावर पडते, आणि भगवान बुद्ध त्याला म्हणतात, अरे असा भयभीत होऊन किती दिवस जगशील? असं अपमानाचं जीवन जगल्यापेक्षा तू या संघामध्ये सामील हो, नाही का? आणि मग तथागतांनी त्या सुनीत नावाच्या अस्पृश्य भंगी समाजाच्या व्यक्तीला सुद्धा संघामध्ये सहभागी करून माना सन्मानाचं जीवन जगायचं शिकवलं. भगवान बुद्धाच्या संघामध्ये असे अपमानित झालेले, ताडीत झालेले, जातीने अपमानित झालेले, अन्य कारणाने दुःखी पीडित झालेल्या लोकांना तथागतांनी अत्यंत अशा विशाल सागराचं हृदय होऊन आपल्या संघामध्ये सहभागी करून घेतलं, आणि त्यांना अमृत पदाचा साक्षात्कार करून दिला, निर्वाण पदाचा साक्षात्कार करून दिला. हे बहुपुत्रिकासुद्धा म्हातारपणामुळे पडताळीत झाली, पीडित झाली. मुली सुना वागवायला तयार नाहीत, अपमानाचं जीवन तिच्या वाटेला होतं, आणि अशा अवस्थेमध्ये तिच्या मनामध्ये आला की का आपण भिक्षुनी होऊन संघामध्ये जाऊ नये. अशा तऱ्हेने ती म्हातारी बुद्धाच्या भिक्षुनी संघात सामील होऊन बुद्धाची शिष्या झाली. ज्या अर्थी संघात सामील होण्यापूर्वी अनेक पुत्राची माता होती, तिचे नाव भिक्षुनी बहुपुत्रिका, अर्थात बहुपुत्रिका, पालीमध्ये बहुपुत्तिका असं नाव तिचं ठेवण्यात आलं.
बहुपुत्तिकेने विचार केला की ज्या अर्थी मी म्हातारपणात भिक्षुणी संघात सामील झालेली आहे, तर मला दिलेलं प्रत्येक काम, छोटे मोठे काम मी करायला हवे. कारण भिक्खुनी संघामध्ये जे काही काम माझ्या वाट्याला येईल ते मी करायला हवे. कारण पूर्वीच्या काळी विहार कशासाठी बांधायचे? भिक्खुनींच्या निवासासाठी. आणि मग तिथे भिक्खू संघ आणि भिक्खुनींचा संघ वेगवेगळ्या विहारांमध्ये जेव्हा राहायचे, तर तेव्हा साफसफाईचे कामं, वेगवेगळे कामं वेगवेगळ्या भिक्खूंना ते वाटून द्यायचे. तर तेव्हा तिलासुद्धा असं वाटले की ज्या अर्थी मी आता भिक्खुनी झालेली आहे, तर मी सुद्धा संघामध्ये जे काही काम माझ्या वाट्यावर येईल ते छोटं मोठं काम मी करायला पाहिजे. ते माझ्यासाठी आवश्यक आहे. आणि संबंध रात्र मी ध्यानात घालवायला हवी. कशात घालवायला हवी? ध्यानामध्ये घालवायला हवी असं तिला मनोमन वाटते. आणि म्हणून ती बसताना, उठताना, चालताना ध्यान करू लागली. पहा, याला चतुर इरियापत म्हणतात. बसताना, उठताना, चालताना ते ध्यान करत होते. म्हणजे बसली तरी ध्यान आणि चालत आहे तरी ध्यान. आपल्याला वाटते ती चालत आहे, परंतु तिचं संपूर्ण लक्ष हे ध्यानावर आहे. म्हणजे श्वासाची येणं जाणं ती जाणत आहे, शरीरातल्या उदयव्ययाचं ती जाणीव ठेवत आहे, पाऊल पडत आहे त्याचंसुद्धा ते ध्यान ठेवत आहे, पाऊल पडत आहे जमिनीवर तर त्याच्यासुद्धा वेदना ती जाणून घेत आहे. म्हणजे हे आहे बसताना, उठताना. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये याचंसुद्धा खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. तर चंक्रमण करताना प्रत्येक पावलावरती जागरूक होती. चंक्रमण जेव्हा ती करत होती, चंक्रमण करणे म्हणजे विहारामध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे फिरणे. तर चंक्रमण करताना प्रत्येक पावलावरती जागरूक होती. जेवताना अन्नाचा प्रत्येक घास जागरूकतेने घेऊ लागली. तिच्या हातातून घडलेली प्रत्येक कृती म्हणजे ध्यानाचाच आविष्कार होती. धम्माला तिने संपूर्णपणे वाहून घेतलेले होते. बुद्धाची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणत होती. ती धम्मातच जगत होती, ध्यानातच जगत होती. पहा, ती कशी जगत होती? ध्यानात जगत होती, धम्मात जगत होती. तथागत त्यांच्या गंधकुटीत ध्यानात बसले असता त्यांनी त्यांच्या बोधिदृष्टीने हे जाणले आणि तिला धम्मात अधिक प्रेरणा देण्याच्या दृष्टीने ते तिच्याकडे गेले. पहा, तथागतांनी आपल्या बोधिदृष्टीने जाणलं. तथागत व्यक्तीची चर्या जाणत असत. तर तथागतांनी हे जाणलं की ही जी बहुपुत्तिका आहे ही आता ध्यानामध्ये जगत आहे. तिचा एक एक क्षण, एका एका क्षणाचा उपयोग ते धम्मासाठी लावत आहे. हे जाणून तथागत स्वतः तिच्याकडे गेले आणि तिला उपदेश करताना त्यांनी ही गाथा म्हटली. कोणती? की योच वत्स सतं जीवे अपसंग धम्म उत्तमं एकाहं जीवितं सेयो पश्यतो धम्म उत्तमं. काय म्हणतात बुद्ध? की ठीक आहे, तुम्ही एवढे मोठे आयुष्य गमावले नाही का, एवढं मोठं आयुष्य गमावलं, पण त्या आयुष्य जगून न जगण्यासारखंच आहे. त्यापेक्षा तुम्ही धम्माला पाहत पाहत, धम्माला जाणत जाणत जगा. असं धम्माला पाहता पाहता जे जगणं आहे ते एका दिवसाचं जगणंही श्रेष्ठ आहे. बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा सांगतो एखाद्या वयस्क व्यक्तीला की तुम्ही आता एखादं शिबिर करा, तर ते म्हणतात आता आमचं काय राहिलं, तरुण पोरांनी जावं नाही का. आणि तरुण पोरांना काय वाटते, हे का आमचं काम आहे का, हे म्हाताऱ्या कोताऱ्यांनी करावं, आहे की नाही. पण आपण आता पाहतो ही बहुपुत्तिका म्हातारी झालेली आणि म्हातारी झाल्यानंतर भिक्षुणी झाली. याच्या अगोदरचं एक उदाहरण आपण पाहिलं की एक म्हातारा व्यक्ती जो जहाजातून वाचतो, त्याचे मित्र मरण पावतात आणि तो एकटाच वाचतो आणि तो अंगावर काय धारण करतो? साल गुंडाळतो
आणि भिक्षापात्र हातात घेऊन तो जगत असतो. तो म्हातारा झालेला असतो, त्याचं वय झालेलं असते आणि तो बुद्धाला विनवणी करतो की भगवान, तेही तो वेळही पाहत नाही. भगवान बुद्ध चारिका करत असतात आणि तो बुद्धाला विनवणी करतो की भगवान मला धम्म सांगा. बुद्ध म्हणतात अरे ही चारिकेची वेळ आहे. तो भगवान बुद्धाला म्हणतो भगवान न जाणे पुढच्या क्षणात माझं काय होईल. म्हणजे त्या क्षणामध्ये सुद्धा, वार्धक्याच्या म्हातारपणाच्या त्या क्षणामध्ये सुद्धा धम्म जाणून घेण्याची त्याच्या मनामध्ये किती उत्कंठ इच्छा असते. हा बोध वयस्क झालेल्या लोकांनी घेणं आवश्यक आहे की नाही, मी आता माझं वय झालं, मला हे जाणून काय फायदा नाही. धम्माचं एक क्षण जर का आमच्या वाट्यावर आला तर आमचं जीवन धन्य झालं असं समजलं पाहिजे. आणि म्हणून तथागतांनी त्या बहुपुत्रिकेला उपदेश केला की ज्याच्या एखाद्याने 100 वर्ष धम्म न पाहता जगण्यापेक्षा एक दिवसही धम्माकडे पाहत जगणे, धम्म जाणून तसे आचरण करणे श्रेष्ठ आहे. धम्म उत्तमम या शब्दाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे की श्रेष्ठात श्रेष्ठ अशी बुद्धाची शिकवण. पहा, उत्तम धम्म म्हटलेलं आहे ना, उत्तम धम्म, तर श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ जे भगवान बुद्धाची शिकवण आहे. बुद्धाची शिकवण हे मानवाला अत्युच्च अशा शिखराकडे नेणारी, अलौकिकतेचे दर्शन देणारी अशी सर्वोत्कृष्ट शिकवण आहे. साधीसुधी शिकवण नाही. बुद्धाचा धम्म 9 प्रकारची शिकवण देतो. त्यात 4 मार्ग, 4 फल आणि निर्वाण अशी शिकवण अंतर्भूत आहे. ह्या गाथेत म्हटलेले आहे की उत्तम धम्माचे दर्शन केल्याशिवाय 100 वर्ष जगण्यापेक्षा उत्तम धम्माचे दर्शन करून 1 दिवसाचे जगणे श्रेष्ठ आहे. भगवान बुद्ध उत्तम धम्म त्यालाच म्हणतात ज्यामुळे माणसाला अमृत पदाचा साक्षात्कार होतो, अहर्तपद उपलब्ध होते, निर्वाणपद प्राप्त होते. उत्तम धम्म ही अशी विधी आहे ज्यामुळे तुम्ही दुसऱ्याने आरोपित केलेल्या चरित्रातून मुक्त होऊन भगवंताने सांगितलेल्या शील मार्गात प्रविष्ट होता. पहा काय म्हटलेलं आहे इथे की दुसऱ्याने आरोपित केलेल्या चरित्रातून मुक्त होण्याची विधी आहे. लोक बऱ्याच वेळा आरोप करतात, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, हा असा आहे, तो तसा आहे. या सगळ्यातून मुक्त होण्याची एकमेव विधी आहे, ते म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म. उत्तम धम्मात त्या विज्ञानाचे नाव आहे ज्यात तुम्ही दुर्घटनेतून वाचून जीवनाला एक दिशा प्राप्त होते. बुद्धाचा धम्म हा धर्म नाही. बुद्ध धर्म याचा अर्थ बुद्धांनी सांगितलेले कर्मकांड आणि बुद्धांनी ठराविक कर्मकांडावर जोर दिला नसून वैश्विक नियमांचा, ज्याला युनिव्हर्सल लॉ म्हणतात, युनिव्हर्सल लॉ शोध लावला आणि म्हणूनच आपण त्याला धम्म म्हणतो, धर्म म्हणत नाही. बुद्धाचा धम्म काय आहे? एक युनिव्हर्सल लॉ आहे, वैश्विक कायदा, विश्वाचा जो कायदा आहे, विश्वाचा जो नियम आहे, निसर्गाचा जो नियम आहे, तो निसर्गाचा नियम म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म आहे. जो आपण पाहिलं की जर आपण आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण करू तर त्याचा परिणाम आपल्याच बॉडीवर येतो. आपण जर भीती आपल्या मनात निर्माण झाली, घबराट जर आपल्या मनात निर्माण झाली तर त्याचा आपल्याच बॉडीवर परिणाम येतो, दुसऱ्याच्या नाही. द्वेष आपल्या मनात निर्माण झाला तर त्याचा परिणामसुद्धा आपल्या बॉडीवर येतो. तर त्याच पद्धतीने मैत्री, करुणा, उपेक्षा, मुदिता भाव यासारखे कुशल भावतरंग जर आमच्या मनामध्ये निर्माण झाले तर त्याचेसुद्धा आपल्याच बॉडीवर परिणाम होतात, दुसऱ्यांच्या नाही. हे सांगणारा या जगातला वैश्विक नियम आहे. वैश्विक नियम कसा? जो एका संप्रदायापुरता लागू होत नाही. पहा, म्हणजे जे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं उदाहरण जे आहे की साप दिसताक्षणी आपल्या मनामध्ये भीती उत्पन्न होते.
आणि त्या भीतीमुळे जो आपल्याला घाम येतो, म्हणजे आपल्या बॉडीला परिणाम पडतो. कशामुळे? मनात उत्पन्न झालेल्या भीतीमुळे. आता ही जी घटना आहे, ही जी गोष्ट आहे, कोणत्याही देशात राहणारा व्यक्ती असो, त्याच्या मनात भीती उत्पन्न झाली समजा सापाची किंवा कोणत्याही गोष्टीची, तर त्याला घाम येतो. हे एका देशापुरती मर्यादित आहे का? ही एका धर्मापुरती मर्यादित आहे का? की नाही नाही हे फक्त बौद्धांसाठीच होईल म्हणून? दोन व्यक्ती भांडायला लागले, द्वेष उत्पन्न झाला, तर त्यांच्या छातीचे ठोके वाढतात. हा वैश्विक नियम आहे. हे बौद्धांपुरतं मर्यादित आहे का? अरे तो कोणत्याही संप्रदायाचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही प्रांतात राहणारा, कोणत्याही देशात राहणारा, कोणतीही भाषा बोलणारा व्यक्ती असू द्या, जो जो आपल्या मनामध्ये द्वेष बाळगेल त्याचा इफेक्ट त्याच्या बॉडीवर येईल. जो जो घाबरेल, भीती उत्पन्न होईल, त्याच्याच बॉडीवर परिणाम होईल. हा युनिव्हर्सल लॉ आहे, वैश्विक नियम आहे. आणि म्हणून तथागताचा जो धम्म आहे हा युनिव्हर्सल लॉ आहे. हा एक संप्रदाय मात्र नाही. इतकी व्यापकता यामध्ये आहे. अनुभव घेतला तर मनात कधीही तथागताच्या धम्माविषयी संदेह राहणार नाही. आणि तथागताचा धम्म हाच उत्तम धम्म आहे. परंतु अशीही ध्यानाची घडी जीवनात प्राप्त होऊ शकते. ती ध्यानाची घडी तुमच्या मौनातच सत्याचं दर्शन घडवू शकते. सत्याचं दर्शन कशामध्ये घडू शकते? मौन राहण्यातच सत्याचं दर्शन घडू शकते. ज्याचा अनुभव बुद्ध, कबीर यांनी घेतला, त्यावेळी कानांनी ऐकलेली गोष्ट राहत नाही, ती हवेतील गोष्ट राहत नाही. आता तुम्ही घेतलेलं अंतदर्शन असतं, स्वतःचा अनुभव असतो, तुमचा अनुभव असतो, तुमचं चित्त शांत झालेलं असतं, तुम्ही आनंदाने डोलू लागता, बुद्धत्वाचा गंध तुम्हाला व्याप्त करतो. मग तुम्ही म्हणता की बुद्ध जे बोलत होते ते ठीकच होते. बुद्धाचा अनुभव हा माझाच अनुभव असतो. आणि असे जीवन आपल्या अनुभवाचे एक दिवसाचे असले तरी काही हरकत नाही. आपल्याच प्रकाशात, आपल्याच ज्योतिर्मयतेत एक दिवसाचे जगणेही दुसऱ्याच्या प्रकाशात 100 वर्ष जगण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हा दुसऱ्याच्या अनुभवापेक्षा स्वतःचा अनुभव महत्त्वाचा आहे. हे जे आपण मागे पाहिलं होतं ना, की मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. दुसऱ्याचं सांगणं, दुसऱ्याचं वाचणं हे महत्त्वाचं नाही, तर स्वतःचा अनुभव तथागताच्या धम्मामध्ये महत्त्वाचा सांगितलेला आहे. अमतं पदं म्हणजे अमृत पद, अमरत्वाची स्थिती. यालाच बुद्ध निर्वाण असे म्हणतात. निर्वाणालाच अमरत्व म्हटलेलं आहे. कारण निर्वाण म्हणजे भ्रामक अस्तित्वांचे थांबणे आहे. आपल्या मनामध्ये ज्या वेगवेगळ्या भ्रामक कल्पना असतात, तर त्या भ्रामक आपलं जे अस्तित्व आपण मानतो, हे माझं शरीर, हे माझं, हे सगळं भ्रामक अस्तित्व आहे आपलं. हा एक भ्रम असतो. आणि या भ्रमाचं थांबणं म्हणजेच निर्वाण आहे. पंचस्कंद हे अनात्मा आहेत असे जेव्हा मनुष्य प्रज्ञेने जाणतो, तेव्हा तो सर्व दुःखातून मुक्त होतो. सब्बे धम्मा अनत्ताति यदा पय्याय पसती ततो निबिंदती दुःखे एस मग्गो विशुद्धिया, असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी, की सर्व जे धर्म आहेत ते अनात्मा आहेत. हे जेव्हा व्यक्ती प्रज्ञेने पाहतो, तेव्हा तो जेव्हा प्रज्ञेने पाहतो, तर तेच त्याचं खरं सत्याचं दर्शन असते. तेव्हा तो दुःखातून मुक्त होतो. तेव्हाच मनुष्याला निर्वाण प्राप्त होते. स्वतःच्या अस्तित्वाची जी आपण कल्पना करतो, ती एक व्यक्तिवाचक क्रियेचे व्यक्तिवाचक नामकरण असते. जेव्हा आपण ही आत्मप्रतिमा अनात्मभावात जाणून काढून टाकतो,
तेव्हा आपले अस्तित्व थांबते आणि आपण जेव्हा आपले अस्तित्व थांबवतो तेव्हा आपले मरण पण थांबते आणि हीच अमरत्वाची अवस्था आहे. तर अशा पद्धतीने इथे काल्पनिक स्वर्गाला महत्त्व नाही, तर जिवंतपणे निर्वाणाचा साक्षात्कार करून घेण्याला तथागतांनी महत्त्व दिलेलं आहे. या ठिकाणी ही धम्मपदाची 115वी गाथा संपलेली आहे. उद्याला 116व्या गाथेकडे आपण वळत आहोत.